राजधानी शहर जिला कांग्रेस कमेटी की ओर से महात्मा गांधी की प्रतिमा के सामने केंद्र सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया गया। प्रदर्शनकारियों ने दिल्ली के जंतर मंतर पर छात्रों पर हुए कथित लाठीचार्ज और कांग्रेस नेताओं राहुल गांधी तथा प्रियंका गांधी की गिरफ्तारी का विरोध जताया। इस दौरान कांग्रेस, महिला कांग्रेस और युवक कांग्रेस के कार्यकर्ता ने सड़क पर बैठकर प्रदर्शन किया और केंद्र सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। प्रदर्शनकारियों ने सरकार पर लोकतांत्रिक अधिकारों के दमन का आरोप लगाते हुए केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान से नैतिक जिम्मेदारी लेते हुए इस्तीफा देने की मांग की। कांग्रेस नेताओं ने कहा कि छात्रों और विपक्ष की आवाज को दबाने के प्रयासों का लोकतांत्रिक तरीके से विरोध किया जाएगा। 20 जुलैला जंतर मंतरवर जे विद्यार्थी बसले होते नीटच्या परीक्षेमध्ये आणि भारतीय जनता पक्षाच्या या 10-12 वर्षाच्या कार्यकालामध्ये जवळजवळ 151 पेपर लीक झाले। त्याच्या विरोधात की शिक्षण जे आहे ते ट्रान्सपरंट असलं पाहिजे, परीक्षा या ट्रान्सपरंट असल्या पाहिजे, पारदर्शी असल्या पाहिजे आणि जो आपल्या भारताचा शिक्षण मंत्री या धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे या मागणीसाठी ज्या मुलांनी आंदोलन केलं होतं त्या मुलांवर जो अमानुष असा त्यांनी लाठीचार्ज केला। जवळजवळ 180 विद्यार्थी जखमी झाले। एक मुलगी तर मरणासन परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती झाली आणि या त्यांच्या न्याय मागण्याला जे धुतकारून आला जो सत्तेचा माज नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सर्व सहकार्यात चढलेला आहे। आपलं कोणीच काही बिघडू शकत नाही। आपण कितीही भ्रष्टाचार केला, आपण कितीही अयोध्येमध्ये रामलल्लाचे दागिने चोरले, आपण विद्यार्थ्यांवर कितीही अन्याय केला तरी आपलं कोणी काही करू शकत नाही। या भावनेतून जो हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी राहुल गांधी यांनी मोदी यांच्या घरासमोर जे आंदोलन केलं त्याच्यात त्याला 3 तास त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये टाकलं। या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेस कमिटीने आणि सोबत युवक काँग्रेस, NSUI, महिला काँग्रेस, सेवा दल या सर्व लोकांनी आज इथे मोर्चा काढला होता। 12 वर्षात सरकार सत्तेत असताना आपण बघतोय एक विद्यार्थ्यांना स्वतःच्या हक्काची लढाई लढण्यासाठी दिल्ली जंतर मंतर एवढं मोठं आंदोलन करावं लागलं आणि मुलांवर लाठीचार्ज त्यांनी केला आणि अशा परिस्थितीत केला की सांगू शकत नाही। बिचाऱ्यांचे कोणाचे मोबाईल फुटले, कोणाला मारहाण केली, कोणाला डोक्यामध्ये लागलं। तिथे छोटे छोटे मुलं पण होते आणि महिला पण तिथे होती। त्या महिलांवर ब्रेस्टवर त्या पोलीस अधिकाऱ्यांनी पण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे अशा पद्धतीने अत्याचार करणारं सरकार आहे। मोदी सरकार संसदेमधून पडून जातात। तिथे मुलांच्या हक्कासाठी त्यांनी काहीच बोललं नाही। म्हणजे संरक्षण करताय की भक्षण करताय। आज देशाचं भविष्य म्हणजे युवा पिढी आहे। या पिढीसाठी त्यांनी काय केलं या संदर्भात ते काहीच बोलत नाही आणि महिलांचं संरक्षण सोडूनच द्या। आज तुम्ही दिल्लीमध्ये पण अनेक व्हिडिओ व्हायरल झाले, मुलांचे पण व्हिडिओ व्हायरल झाले आणि मुलांची दैनंदिन अवस्था खूप आहे की जवळपास कितीतरी विद्यार्थ्यांनी सुसाईड केलेलं आहे। म्हणजे आज आमचे लेकरं जर रस्त्यावर असतील तर आम्हाला उतरावं लागेल ना। हा देशाचा प्रधानमंत्री आहे की काय आहे? देशाचं भक्षण करताय की रक्षण करताय की भक्षण